तर मंडळी, आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे मुलुंड स्टेशनपासून. आज आपल्याला जायचं होतं कांदिवलीला बाप्पाचे दर्शन घ्यायला. तर आज आपण कांदिवलीला एकट्या आलेलो, कारण की आपल्या गद्दार मित्रांनी आपली साथ नव्हती दिली. तिकडनं आपण डायरेक्ट बस पकडली आणि गेलो चारकोपच्या राजाकडे, कारण की आपल्याला तिथे आपले कझिन्स भेटणार होते. मग तिकडनं पण आपण डायरेक्ट चारकोपच्या राजाच्या लाईनमध्ये लागलो, पण एवढी मोठी लाईन नव्हती, सगळं खाली होतं, कारण की आपण दुपारच्या वेळेमध्ये गेलेलो ना. मग आपण तिथे फटफट बाप्पाचे दर्शन घेतले, पाया पडलो. आणि गाईज, पर्सनली सांगायला गेलं तर ह्या मूर्तीला पाहिल्यानंतर लालबागच्या राजाची आठवण आलेली. मग थेट आपण तिकडनं निघालो आणि वळलो चारकोपच्या तर गाईज, चारकोपच्या सम्राटची एवढी भारी मूर्ती होती ना, बॅलन्सिंग मूर्ती, आणि ते पण विठ्ठल रूपात. मग तिकडनं लगेच आपण बाप्पाचे दर्शन घेतले, पाया पडलो आणि निघालो तिकडनं, कारण की आपल्याला जायचं ते चारकोपच्या विघ्नहर्त्याचे दर्शन करायला. मी खूप एक्सायटेड होतो चारकोपच्या विघ्नहर्त्याचे दर्शन करायला, कारण की ती मूर्ती जाम भारी होती. वाव, ब्युटिफुल दिसत होती मूर्ती एकदम. तिथे पण आपण फटफट पाया पडलो आणि वरती गेलो चरण दर्शन करण्यासाठी. या मूर्तीसाठी माझ्याकडे शब्द कमी पडतील. ब्युटिफुल होते एकदम मूर्ती. मग तिकडनं आपण सरळ निघालो आपल्या बसस्टॉपकडे. इथे आपण बसस्टॉपवर आल्यानंतर शूट नाही केला, कारण की आपल्याला ट्रेनमध्ये जाम गर्दी भेटलेली. मग आपण आलो सरळ मुलुंड, अँड दॅट्स इट फॉर द डे.